अगं बसलीस होय? अगं दमलीस का? नाही काकी 2-4 कामं राहिलेत मी घेते ना आवरून. अगं 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 तू काम करावीस ना म्हणून नाही बोलले ग बाळा मी. तू दमली असशील तर तुझ्यासाठी चहा ठेवते. हा गुणाची ग माझी बायती. किती काम करतेस हा? माझ्यावरचा सगळा भार हलका करतेस बघ. अगं अगं राहू दे एखादं काम राहिलं ना तर काही फरक पडत नाही. आपल्याला ना रंगराज बाबांच्या आश्रमात जायचंय हा. तेव्हा तू लवकर तयार हो, पटकन तयार हो, चल. रंगराज बाबांच्या आश्रमात कशासाठी काकी? कशासाठी काय कशासाठी जायचंय सांगितलेलं कळत नाही हा? का कशासाठी काय करायचंय तुला? बांध घट्ट बांध. चला आवरा रे, बाबा आलेत. बाबा राग येणार नसेल तर एक विचारू का? विचार. नाही म्हणजे चरण सेवा असते तेव्हा आपण हा असा पलंग सजवतो, पण तोही आत तुमच्या एकांताच्या खोलीत. आज असा इथे उघड्यावर का? जे कृत्य दिवसा ढवळ्या सगळ्यांसमोर घडलं त्याची परतफेड देखील तशीच व्हायला हवी ना. त्या मीराने अख्ख्या गावासमोर अपमान केलाय माझा. जघन्य अपराध आहे हा. मी देखील तिला अख्ख्या गावासमोर अपमानित करणार. आणि म्हणूनच हा सोहळा असा 4 चौघात व्हायला हवा. जे साक्षीदार असतील ना ते 4 ठिकाणी जाऊन माझा महिमा गातील. सांगतील की त्या मीरानी बाबांच्या गाडीवर पायाचा ठसा उमटवला म्हणून बाबांनी तिच्या चारित्र्याचेच उच्चाटन करून टाकले. मीरा, मीरा. अगं तसं नाही बाळा. देवीच्या उत्सवाचे सगळे विधी तू किती धीराने पार पाडलेस हा. सगळ्यातून वाचलीस. किती अडचणी आल्या पण तू मात्र धीराने तोंड दिलंस त्यांना हा. आणि ह्या सगळ्याचं ना रंगराज बाबांना खूप कौतुक वाटतंय आणि म्हणून त्यांनी तुझा सत्कार करायला बोलवलंय तिकडे हा. साऱ्या जगाला कौतुक वाटेल अशीच आहे आपली मीरा. कुंडात एक लहान पोर पडली होती आज. मीराने मागचा पुढचा विचार न करता कुंडात उडी मारून तिला वाचवलं. भैया हो. अगं बाई, आता जर का हे रंगराज बाबांना कळलं ना तर ते हिची धान्य तुलाच करतील. कुणी सत्कार करावा, कुणी तुला करावी म्हणून मीराने हे कार्य केलेलं नाहीये. अहो आणि तशी अपेक्षाही नाही. हो ना मीरा? काका मी सर्व विधी पार पाडले ते माझा स्वाभिमान म्हणून. आणि हो, हसत्या कुंडात पडलेल्या मुलीला वाचवलं ते माणुसकी म्हणून. मला बक्षीस मिळावं म्हणून नाही. अगं अगं मीरा, रंगराज बाबांनी बोलवलंय तुला. प्रत्यक्ष रंगराज बाबांनी. त्यासाठी भाग्य लागतं ग. तुझ्या त्या रंगराज बाबाने बोलावलंय म्हणूनच नको म्हणतोय मी. अहो अजिबात जाणार नाही मीरा त्याच्या आश्रमात. अहो असं काय करता? ए मीरा आपण मी बाकीची कामं आवरून घेते. अगं आपण जाऊया ना. राहू देत ती कामं. अगं मीरा म्हणतात ना देव देतो आणि कर्म नेता. जा ती जिथे कुठे असेल जशी असेल तशी घेऊन ये तिला.
तिने तुमच्या देवाचा अपमान केलाय, माझा अपमान केलाय, त्याचं परिमार्जन व्हायला हवं ना. जा घेऊन या, अहम ब्रह्मास्मी. जा जा घेऊन या तिला, ताबडतोब घेऊन या. बाबा शांत व्हा, बाबा शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, तुम्ही म्हणाल तसंच होईल. राग सोडा, तुमचा कोप भक्तांवर होऊ देऊ नका. तू माझा माणूस आहेस ना, माझा कुठल्याही भक्तावर कोपणार नाही, पण तिला आता माझ्या समोर उभी कर लगेच, आणि इथे घेऊन ये तिला. बाबा मी करतो काहीतरी. बाण जुनाच आहे, परत मारावं लागेल. मी बरोबर निशाणा साधतो आणि करतो काहीतरी. मला थोडासा वेळ द्या, मी काम करून येतो. अभय मी आलो बाबा. अपराधानुरूपो दंड. अहम ब्रह्मास्मि. वेदा, अथर्व, तुम्ही काही काळजी करू नका. आपल्या वेदाला काहीही होणार नाही. तुमचं, तिच्या मंजिरी आजीचं, तिच्या अनन्या आत्तूचं आणि तिच्या या आईचं प्रेम तिला काहीही होऊ देणार नाही. अथर्व, डॉक्टरांनी सांगितलंय ना, वेदा इज आउट ऑफ डेंजर. तिला काहीच होणार नाही. खूप विचार करतोयस. डोंट थिंक सो मच. मी काय म्हणते, आपण वॉक घेऊन येऊया. हां, तुला बरं वाटेल, तुला फ्रेश वाटेल. चल. नाही नाही अथर्व, तुम्हीच काही ऐकू नका. ही तुम्हाला बाहेर घेऊन जाईन आणि माझ्या वेदाला जर तुम्ही जाऊ नका. अथर्व, जाऊया. मी इथेच बसणार आहे. अथर्व, अरे असं काय करतोस? 2 घास खाऊन घे ना, तुला बरं वाटेल. जोवर वेदा शुद्धीवर येत नाही तोवर मी कुठेही जाणार नाही. अथर्व, मी आहे ना इकडे वेदाची काळजी घ्यायला. जा, मायाबरोबर जा आणि काहीतरी खाऊन घे. आई, वेदा इथे अशा अवस्थेत असताना मला तसं काही खावंसं वाटणार नाहीये. वेदा, बाळा, कसं वाटतंय तुला? हां, कसं? अथर्व, ऐक ना, ती परत तुझा रागराग करायला रे, आणि त्याने तिलाच त्रास होणार आहे. तिच्यासाठी. अथर्व, माया बरोबर बोलते. हे बघ, आता वेदा पण शुद्धीवर आली आहे ना, जा काहीतरी खाऊन घे. माया, त्याला घेऊन जा. हो मॅडम, चलो. जा, मी आहे इथे, जा. मीरा, अगे राधाताई, अगं तू काल अचानक कुठे निघून गेलीस?
अगं ते माझ्या ओळखीचे एक जण भेटले होते ना, तिकडेच गेले होते. अरे वा, किती छान रांगोळी काढली आहेस ग. आवडली तुला? प्रचंड आवडली. पण तुलाही कोणी शिकवली आहे की तू तुझ्या मनानेच काढतेस? मनाने नाही अगं, पण मनात कोरलेली रांगोळी आहे. माझ्या आईने आणि ताईने शिकवली आहे मला. छान आहे खूप. मीरा, हा, तुला राग येणार नसेल तर एक विचारू का ग? हो विचार ना. मी कालपासून पाहतेय तुला. तू देवळात येतेस, देवळातली सगळी कामं करतेस, सगळ्या भक्तांना मदत करतेस, पण तू देवीचं दर्शन घेत नाहीस का? मीरा, मीरा, मीरा ग. मीरा, मीरा, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंय. सगळं उत्तर देऊन प्रश्न सुटणार नाहीये अगं, मला माहिती आहे. हो, मान्य आहे मला की प्रश्न नाही सुटणार आहेत, पण त्या प्रश्नाकडे आपण वेगळ्या पद्धतीने पाहू शकतो ना. सांग ना मला, जिची एवढी कामं करतेस तिचं दर्शन का घेत नाहीस तू? अजिबात नाही. या मंदिराची सगळी कामं मी तिच्यासाठी नाही, स्वतःसाठी करते. मला आनंद मिळतो त्यात. अगं तिचं दर्शन घेण्यात पण खूप मोठा आनंद आहे मीरा, समाधान आहे. ताई मी ना तुला थेटच सांगते, माझा तिच्यावरती अजिबात विश्वास नाही. ती तिच्या भक्तांकडनं सतत काही ना काही हिरावून घेत असते. त्यामुळे तू असं समज की माझा आणि तिचा खूप जुना तंट आहे. मीरा, मी काय सांगते ते एकदा ऐकून घे. अगं सगळ्यांना नवसंजीवनी देणारी महाशक्ती आहे ती, सगळ्या जगाची आई आहे. आणि आपल्याच आईशी कोणी भांडतं का? आणि तू म्हणतेस तसं ती कोणाकडून काही हिरावून नाही घेत ग. उलट भरभरून देते, संकटाला धावून येते, आपल्या लेकरांवर अपार माया करते. आणि तू तिच्याशीच दावा मांडलायस? ताई ऐक ना, आपली ओळख ना फक्त 1 दिवसाची आहे. तुझं नाव माझ्या बहिणीसारखं आहे म्हणून मला तुझ्याशी बोलावंसं वाटलं. पण हो, जर तू सतत तिचा विषय काढणार असशील ना तर मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. अगं क्लायंटकडून पेमेंट वेळेत मिळवायचं असेल तर फॉलोअप गरजेचा असतो, माहिती आहे ना अजित? येस दादासाहेब, पण त्याची गरजच लागत नाही ना. मी एक कॉल केला की क्लायंट पेमेंट करून टाकता. मग बडोदावाल्यांचं पेमेंट अजून रिसिव्ह का नाही झालेलं? त्यांची ऑर्डर कधीच पोचले ना. हो, माझं बोलणं झालं होतं त्यांच्याशी. त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की बिझनेसमध्ये प्रॉमिसेस उपयोगाची नसतात अजित. जराशी गडबड झाली ना तर खूप मोठा लॉस होऊ शकतो. कळलं नाही ना अजूनपर्यंत? का प्रोटीन फक्त शरीराला पुरतं, मेंदूला पुरवठा होतच नाही त्याचा. मी फॉलोअप घेतो दादासाहेब. नुसता फॉलोअप नकोय, उद्याच्या उद्या पेमेंट जमा झालं पाहिजे. अगं ए मीरा, कधीतरी ना काम करताना दिस का? आत्ताच जाडलोट केली म्हणून बसले. हो हो, अगं नुसतं बसून कसं चालेल, काम तर करावं लागेल ना. गावात एवढा मोठा देवीचा उत्सव झाला पण आम्हाला काय मिळालं? काय नाही. शैलजा, अगं पुन्हा पुन्हा तोच विषय गिरवून काय होणार आहे? गिरवणार, मी गिरवणार. आणि काय हो, गावकरी तुम्हाला गुरव गुरव म्हणून डोक्यावर नाचवतात, पण कोणी तुमच्या दक्षिणेचा विषय तरी काढला का? हा, हे बघ, गावचा उत्सव मी कधी दक्षिणा मिळावी म्हणून केलेलाच नाही. तेच म्हणते मी, तुम्ही असे दक्षिणा न घेणारे. पण
या मीराच्या बापानी या शिवनाथनी घेतलेलं कर्ज फेडायचंय अजून आपल्याला. आहे ना लक्षात का विसरलात? नागनाथराव, दादा, आम्ही जरा देवळात जाऊन येतो. म्हणजे वेदा बरी व्हावी ना म्हणून देवाला जरा साकडं घालते. हा म्हणजे एक अर्ध्या तासात परत येऊ मी. हा ठीक आहे. जा म्हणालो ना. नाही म्हणजे मी विचार करत होते अभिषेक पण केला असता. हा मग ते अभिषेक करायला हा थँक्यू. उद्या अरे दत्तासाहेब का चिडले होते एवढे? हा म्हातारा योग हा म्हातारा अथर्वशी प्रेमाने गुलुगुलू गुलुगुलू बोलतो, पण माझ्याशी बोलताना कंपनीतला कोणीतरी तुच्छ एम्प्लॉई आहे असा बोलतो हा. अरे पुत्र प्रेम दुसरं काय? हं? मग तुमचं पुत्रप्रेम कधी जागा होणार आहे? या घरात मला काडीची किंमत नाहीये आणि तुम्ही त्या मुक्या वेदासाठी अभिषेक करायला निघालात. आम्ही कुठे चाललोय अभिषेक करायला? ती वेदा मिळली तर बरोबर आपल्याला काय करायचंय? अरे आता म्हणालीस ना तू. अरे ते दादासाहेबांना सांगायला. आम्ही तर सिनेमाला चाललोय. लाचार लाचार. आणि मला सांगा कधीपर्यंत असं लाचार बनून जगणार आहात? सोपं आहे, माझं लग्न अनन्याशी लावून द्या. एकदा का मी या एसटीडीचा मालक झालो की मग लाचार बनवून कोणासमोर पैशासाठी हात पसरायची गरज नाही लागणार. किती सोपं वाटतंय ना मला सगळं. सोपा आता काय ग? वेदा शुद्धीवर आली आहे. आईचा जस्ट फोन येऊन गेला. अरे वा, अरे वा, खूप छान झालं. हो ना, देवच पावला म्हणायचा रे बाबा. हा हो ना, मी आता देवळातच चालले. लेट्स गो देन, मी ड्रॉप करतो तुला. हा नाही ठीक आहे, मी ड्रायव्हरला सांगितलंय. आणि हो नर्मदा, त्या बाबांनी ना मला बडीला घरात घ्यायची परमिशन दिली आहे. म्हणजे वेदाला बरं वाटेल ना म्हणून. बर बर, मी येतेच. हा बाय बाय. बॅड न्यूज. चला आता सिनेमाला जाऊ. चला. जातो रे. आज घरी की गेलात गाव सोडून? आहोत ना, आहोत. आम्ही इथेच आहोत. दुसरीकडे कुठे जाणार ना? काय बरोबर आहे. आत्ता नाही पण उद्या ती वेळ तुमच्यावर नक्की येणार. सावकार, तुमचे पैसे मी स्वतः आणून देईन, ते सुद्धा तुमच्या दारात. त्यामुळे इथे येऊन धमकी द्यायची गरज नाहीये. बाप रे गुरव, ओ बघितलं का तुमच्या पुतणीकडे? हा, स्वतःच्या डोक्यावर कर्ज आणि बोलणं सावकारासारखं. तुम्ही सतत इथे येता ना म्हणून बोलावं लागतं. मागच्या वेळी जे काय बोलली होतीस ना ते लक्षात आहे माझ्या अजून. लक्षात असतं ना तर तुम्ही इथे आलाच नसता. मला काय हौस नाही इथे यायची. माझं घेतलेलं कर्ज वेळेत फेडलं नाही ना, असा नाच करायला लावेल ना की पायाचे तुकडे पडतील. आणि हे बघा, रस्त्यावर जाऊन भीक मागायची नसेल ना तर माझं ऐका. नाहीतर मला माझं कर्ज कसं वसूल करायचं हे चांगलंच ठाऊक आहे. आणि हा, ही माणसं आता फक्त सोबत आणली आहेत.
घर दाखवायला, नाहीतर काय होईल माहितीये ना, ते आज घरात आणि तुम्ही घराबाहेर. चला रे. देवी आई, मगाशी मीरा देवळात जे म्हणाली ते खरं तर नाहीये ना? तू चांगल्या माणसांच्या आयुष्यात का दुःखाच्या सरी पाठवतेस?